फार्मा कटिंगवरून कटिंग केली. तर तो फार्मा कटिंग म्हणजे पेपराचं कटिंग मी कसं केलं हे जर बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्याला चॅनलवर आहे तो व्हिडिओ परवा टाकलेला मी, तो जाऊन तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने फार्मा कटिंग पेपर कटिंग करायचा आणि तेच कटिंग ठेवून मी हा ब्लाऊज शिवलेला आहे बघा. फक्त थोडी मला मापं कमी जास्त करावी लागलेली आहेत, कारण याची शोल्डर पण मोठी होती, उंची बरोबर पण मुंडा पण मोठा आहे, शोल्डर मोठी, इथे अपर चेस्ट पण थोडी वाढवावी लागली, इथे काही ॲडजस्ट करावं लागलं नाही, कारण 37 म्हणजे अजिबात छाती नाही आहे. 36ची अपर चेस्ट आणि 37 फुल बस्ट होती, पण एवढी बस्ट त्यांची उंच नाही, त्यामुळे मी 36चीच कटोरी ठेवली. तर बघा या पद्धतीने मी कटिंग केलेली आहे. आणि नमस्कार, मी गीता फॅशन चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी हे पेपर कटिंग माझ्याकडे आहे 35 अपर चेस्ट आहे आणि 36 फुल बस्ट आहे. तर हे पेपर कटिंग ठेवून मी अगोदर हा ब्लाऊज छापून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 36 अपर चेस्ट आणि 37 फुल बस्ट या मापाचं हे कटिंग तयार करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्या अगोदर मी हे छापून घेणार आहे आणि मग नंतर बघूया कसं करायचं. कंबर आहे 33 ब्लाऊजची आणि ह्याची कंबर जी असेल ते मोजून बघू आपण, दाखवते मी तुम्हाला. त्याच्यावरती कंबर पण ॲडजस्ट करूया, गळे आणि मुंडा पण ॲडजस्ट करायचा आहे. तर कसं करायचं ते बघा. पहिला मी हे छापून घेतलं. आता इथे टाकूया आपण, उंची आहे 13.5, तर 14.5 उंची बरोबर आहे. आता इथे आपल्याला 36ची कटिंग पाहिजे आणि ही 37ची, तर 9 चौक 36 आणि 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर आहे 33 तर 8.25 येणार कमरेचा चौथा भाग, आणि 2.5 इंच म्हणजे काय, तर 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन इथे येणार आहे. असं आता इथं शोल्डर आहे 15 आणि गळा आहे 8.5. तर 7.5 ही शोल्डरची अर्धी झाली आपली, तर 8.5 गळा आहे. तर किती कमी केले पाहिजे, 9 इंचाला आपण 2.25 करतो, तर आपण इथं 2.25 कमी करूया आणि मग हे 5.5 वर शोल्डर येणार. इथं पण 5.5 टाकून घेऊया मग आणि रेघ ओढून घ्या. इथून आपल्याला हा सुरुवातीचा मुंडा मोजून घेऊया. अगोदर आपल्याला मुंडा 17 हवाय, तर 17.25 पाहिजे कटिंग मध्ये. हा भरतो का बघूया, नाही तर मग कमी असेल तर वाढवून घेऊ, जास्त असेल तर कमी करू. तर हे बघा 9.25 आलेला आहे बरोबर. मी दाखवते, इथंच बोट धरून 9.25 आलेला आहे. तर हा मुंडा बरोबर आहे, फक्त आपण याला असा आकार देऊ या पद्धतीने. आणि मग इथे काय करायचं, आता इथे 3 इंचाची शोल्डर टाकून देऊ, 3 इंचाची. आणि इथं गळा किती राहिला, 2.25, तर इथं 3.25 वर गळ्याची रुंदी टाकायची. या पद्धतीने बॉक्स तयार करून घेऊया. असा गळा टाकून घेतला. आता इथे बघूया हा कागद ठेवून कसा बसतोय. हा बरोबर कागद इथं बसलेला. फक्त तर ही कटिंग सेम आहे. गळ्याचं आपण माप घेऊया. पुढचा गळा 7 हवाय, इथं 6.25 आणि हे 2 8.25 झाला. तर आपण इथं कमी करून घेऊया. किती हवाय, 7 गळा हवाय तर 7.5. इथे 6.25 जे आहे
तर 8.25 मधून अर्धा इंच कमी करायचं आहे. तर 8.25 मधून अर्धा इंच कमी केलं तर 7.25 आपल्याला, सॉरी 7.5 गळा हवाय. तर इथं 2 आहे तर इथं 5.5 ठेवूया या पद्धतीने. आणि हे हा आकार असा इथे आला. या पद्धतीने ही कटिंग झाली. आता इथे क्रॉस पट्टीला बघूया. कंबर 33 आहे तर किती येतो? 8.25, चौथा भाग. त्याच्या पुढे 2.5 इंच. इथे अर्धा इंच क्रॉस पट्टीला आपण हे केलं. आता उंची बरोबर आहे का बघूया. क्रॉस पट्टीची 2.25 तर 2.25 पाहिजे. तर 2.25 2.25 आहे. इथे 3 आहे. थोडंफार आतून कट करू आता. त्या पद्धतीने कटिंग ही झालेली आहे. मार्किंग मी कट करते ब्लाउज. इथं कटोरीचं दाखवायचं राहिलं. कटोरी 37ची पाहिजे तर हा पॉईंट किती आला पाहिजे. इथे आपल्याला मार्जिन लक्षात ठेवायचं. असं 3.7 आलं पाहिजे. हा पॉईंट आहे टक्सचा. हे बघा, मार्जिन धरून 4 इंच. इथे पण मार्जिन धरून 4 इंच म्हणजे इथं बरोबर आहे. इथे टक्स बघूया आता. 3 आणि 3, 3.25 आणि 3. आपण 3 वर देऊया आपण. आता इथं 4.25 आहे तर उंची 3.25 पाहिजे. आणि 3 रेघा मार्जिनला. 3.25 3 रेघा मार्जिन. हे बरोबर आहे. मी तुम्हाला मागे सांगितले होते की 36ची कटोरी 37 साईजला बरोबर बसते. टक्स 3 इंचाचा आला बरोबर. ही कटिंग करून घेऊया आपण कटोरीची. सुरुवातीला आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. क्रॉसपट्टी अस्तरची ब्लाउजची जर कटिंग करायची असेल तर क्रॉसपट्टीच्या बरोबरीने ब्लाउज पीस कट करायचा. उलट सुलट बघून व्यवस्थित जोडून घ्यायचं. ही बाजू आहे काज बटनकडची. आपण अर्धा इंच दोन्हीकडे घेतलेलं आहे मार्जिन. तर अर्धा इंचावर बरोबर टीप मारायची ही. नंतर हे उघडून अस्तरच्या बाजूला हे टीप टाकून दाब टीप टाकून घ्यायची.
आणि बाकीचे हे जे आहे कटोरी बाकीचं कापड ते एक्स्ट्रा कट करायचं ब्लाऊज पीसाचं. तर हे असंच आपण इकडे टक्स आहे तो वर काढून घेऊया अगोदर. आणि मग हे अशा मधोमध ठेवायचे उलट्या साईडला बरोबर. एक तिकडं उचलून टाकायचे म्हणजे उलटी सुलटी होत नाही कटोरी. आणि मग हे कडेकडेने जोडून घ्यायचे. एक्स्ट्राचा अस्तरच्या बरोबरीनं कट करायचं. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचंय. अगोदर उमटवून घेऊया दुसऱ्या कटोरीवर. असं एकावर एक ठेवून बरोबर थाप मारायची. इकडे पण उमटला. हा कट मारून घ्यायचा. आता इथे बघा ह्या अस्तर ब्लाऊज पीसाचं पण कापड टक्स मध्ये येण्यासाठी अगोदर अशी टीप मारून घ्यायची. नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते. या पद्धतीने मधोमध इथे टीप मारून घ्यायची अशी. याला पण मारून घेऊया. या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची. नंतर मग बरोबर हे कट जो मारलाय तो एकावर एक ठेवून आता इथे अशी सरळ न आणता टीप इथे आणायची इथे आणि इथून सरळ घ्यायची म्हणजे अशी कर करत आणायची. का तर ब्लाऊजला टोक येत नाही म्हणजे जास्त कटोरीला. ही इथून अशी मग हे होते टोक इथं येतं खाली आणि हे राऊंड राहतं. अशा पद्धतीने टक्स मारा तुम्ही म्हणजे टोक येणार नाही. आता हा भाग जोडून घेऊया आपण. हे पण जोडून झाले. कट करून टाकूया हे पण. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची. कटोरी नेहमी खालच्या साईडने जोडायची. ज्या त्या भागाची कटोरी घ्यायची बरोबर. जेवढा आपण मार्जिन ठेवले तेवढ्यावर बरोबर टीप मारायची. कटोरी खेचायची नाही. बरोबर परफेक्ट बसते कटोरी. डबल टीप टाकायची अशी. नक वरून घ्यायचं असं टीपवर. आता क्रॉस पट्टी लावायची. काज बटन पट्टीची बाजू बघायची. जास्त कर्व झालेली असते इकडे बघा. त्या पद्धतीने लावायचं. बघूनच लावायचं नाही तर ही बाजू इकडे लागेल. नक मारून घ्यायचं असं आणि याचे असे
रोल करायचा वरच्या ब्लाऊजचा आणि बारीक इथे बरोबर या टिपवर ठेवून द्यायचा असा आणि ही टिप आणि हा काठ क्रॉसपट्टीचा एकत्र करून असा जोडायचा। हे मधलं कापड टिपमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची। डबल टिप मारायची आणि मग हे मधला ब्लाऊज बाहेर ओढून घ्यायचा। एक्स्ट्रा राहिलेली क्रॉसपट्टी कट करून टाकायची। या पद्धतीने ही पण क्रॉसपट्टी लावून दाखवते। आता आपल्याला काज बटन पट्टी लावायची। कशी लावायची बघा। तर हे मी गळ्याचंच कापड यूज करणार आहे काज बटनसाठी। पहिला गळा कापून घेऊया अगोदर हा। पण एका रेषेत आहे का बघायची। जिथे बाहेर निघत असेल ते कट करून टाकायचं। म्हणजे अगदी परफेक्ट काज बटन पट्टी सुद्धा येते। तर काज बटन पट्टी ही वरून असते, सॉरी हुकांची पट्टी वरून असते। वरून ठेवायची अशी वरती, इकडे गळा वर असतो म्हणून हे एक्स्ट्रा ठेवायचं जरा वरून पट्टीचं आणि खाली पण एक्स्ट्रा ठेवायचं पट्टीची बाजू। ब्लाउज उलटा करून पट्टीच्या दिशेने दाब टीप टाकायची, पण हे जे एक्स्ट्रा ठेवले ते आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं। अजून एक फोल्ड करायचा इकडून आणि टीप मारून घ्यायची आणि याच्यानंतर मग हा फोल्ड बरोबर इथं टीप वर करून घ्यायचा आणि टीप मारून द्यायची आणि नंतर लास्टला मग हे वर उरलेली पट्टी कट करायची। तोपर्यंत कट करायची नाही। या पद्धतीने आता आपण लोकांची पट्टी करूया। लोकांच्या पट्टीला ब्लाउजचं कापड लावायचं। असं जोडून घ्यायचं आणि मग नंतर सुलट ठेवून ब्लाउजच्या खाली ठेवायची ही पट्टी आणि खाली एक्स्ट्रा ठेवायची। नंतर अशी दाब टीप टाकताना हे फोल्ड करून घ्यायचं असं खालची बाजू। त्याच्यानंतर इकडून थोडासा फोल्ड करून घ्यायचा असं 1/2 इंचाचा आणि टीप मारायची। त्याच्यानंतर ही जी टीप आपली आहे ती बरोबर या टीप पर्यंत अशी फोल्ड करून घ्यायची। मशीनवरच लूप कसे करायचे ते दाखवते मी। आणि जर दोऱ्याने तुम्ही करणार असाल हातावरचे लूप तर इथून टीप मारली तरी चालेल। मशीनवर करायचं असेल तर या साईडने टीप मारायची इकडून। आता इथे बघा थोडं सरळ आणायची टीप इथं आणि इथं पण थोडी सरळ राहिली पाहिजे गळा जोडण्यासाठी। हे कट करून टाकते मी एक्स्ट्राचं आणि इथून हा पहिला येणार आहे लूप असं। एवढं एक बोट तरी अंतर गळा जोडण्यासाठी ठेवायचं आणि इथे सुद्धा थोडं अंतर सरळ घेऊन टीप लॉक करून घ्यायची आणि मग आयला सुरुवात करायची, लुकाला सुरुवात करायची। आणि या 2 लुकांमध्ये आपल्याला अजून 3 बसवायचे। तर या दोघांचा मध्य घ्यायचा
परत या दोघांचा मध्य घ्यायचा असा, या दोघांचा मध्य, आणि त्या ठिकाणी 5 लूप करायचे. प्रत्येक आईला मशीन अशी मागे पुढे करून पॅक करायचं आहे आणि व्ही आकारात आय करायचं आहे असा ब्लाऊज फिरवत. आता हे एकसारखी पट्टी झाली का बघून घ्यायचं. आपली बघा अगदी सेम झालेली आहे. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालाय. कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग पण दाखवली आणि कटिंग पण दाखवली, पण स्टिचिंग पण दाखवली तुम्हाला. आता हा बाहेरगावचा ब्लाऊज आहे, दुसरीकडून आलेला आहे माझ्याकडे शिवायला, तर लांबून, त्यामुळे मी घातलेला दाखवू शकत नाही तुम्हाला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.